डेंजर कीमधून वाचण्यासाठी सदस्यांचे तंतोतंत प्रयत्न असा एक टास्क जो आहे बिग बॉसने आणलेला आहे, तो प्रोमोमध्ये दिसतोय आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला तन्वी विरुद्ध राकेश ही भिडत पाहायला मिळाली. आणि तन्वीला बघून मला रुचिताची झलकच दिसली. काय बोलली ती, अकलेचा कांदा नासक्या कांदा कुठला तर ती ज्याप्रमाणे ओरडत होती आणि बोलत होती, खरं एक मिनटं रुचिताच मला वाटली. आणि ते ठीक आहे, तो तिचा राग होता. आणि राकेशने तिला खूप जबरदस्त प्रकारे पकडलं होतं आणि नंतर तिला असं डायरेक्ट पकडून ठेवलं होतं, लॉक केलं होतं. म्हणजे एखाद्याला ना ब्लॉक केलं ना, म्हणजे ती टास्क खेळत होती. टास्क काय होता ते मला वाटतं तिथे काहीतरी पिक्चर्स लावले, ते कसले होते यार, गाजराचे फळांचे वगैरे होते आणि ते फ्रीजमध्ये ते जमा करायचे होते, असा टास्क होता. आणि ते ना सुरक्षित पण ठेवायचे होते. आणि मला वाटतं तन्वी विरुद्ध राकेश या गोष्टी दिसत होत्या. मला वाटतं नॉमिनेटेड कंटेस्टंट होते एका बाजूला आणि जे सेफ आहे मला वाटतं त्यांना ती डेंजर की मिळणार होती किंवा मग काही ना काही असं काहीतरी होतं. तर राकेश जो आहे म्हणजे तन्वीकडनं एक तर हिसकायचा प्रयत्न करत असेल, एक तर तिला हिसकलं नाही गेलं ना, तिला त्यांनी पकडलं होतं आपण बघितलं आणि तिला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला माहिती कोणाला असं जर तुम्ही ब्लॉक कराल टास्क खेळता खेळता मग त्याचा राग जो येतो. पण त्यांनी जे मला दिसलं ना पकडलेलं, ते थोडंसं चुकीच्या पद्धतीने वाटत होतं. जसं आता बघा प्रोमो खूप वेळा ना मिसलिडिंग असतात आणि मग संध्याकाळी आपण रिव्ह्यूमध्ये सांगतो की यार आपण जे बघितलं होतं ना ते सगळं चुकीचं होतं आणि ते काहीतरी वेगळंच निघालं. पण कलर्सनी जसं म्हणजे कलर्स चॅनलवर जेव्हा प्रोमो आऊट झाला तेव्हा त्यांनी सांगितलं का राकेश आणि तन्वीमध्ये बिनसलं आहे. तर ते राकेश विरुद्ध तन्वी याच गोष्टी आपल्याला इथं होताना दिसत आहे. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की आता काटा टीममधून तन्वी बाहेर पडेल का हे सगळं माफी वगैरे वागून सगळ्या गोष्टी सलटवतील, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास यार लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं एक टिप सांगायची होती, जर तन्वी काटामधून पडेल तो ऑब्व्हियसली ती प्रभूला घेऊनच पडेल. कारण ज्याप्रमाणे प्रभू तन्वीसोबतच खेळतोय, प्रभूचा गेम ओव्हर करून टाकला आहे तन्वीने. आणि ते म्हणता ना यार, तो कोणता चित्रपट होता सलमान खानचा, जो जीजाजी बोलेंगे वो मैं करूँगा, तसंच प्रभूच आहे, जो तन्वी ताई बोलेंगी वो मैं करूँगा. बस हेच चालू आहे त्याचं. आणि खरोखरच प्रभूला काहीतरी मला असं वाटतं रितेश सरांकडनं काहीतरी बोललं जावं. पण आता तो प्रभू ऐकतो की नाही, कारण त्याला चिठ्ठी मिळाली आहे त्याच्या आईची. तो अजून जास्त ते तन्वीने मला चिठ्ठी दिली म्हणून तो जास्त हे झालेला आहे. आता तो निघतो की नाही बाहेर, मला वाटतं रितेश सरांनी गाईड करावं भाऊच्या धक्क्यावर का तुम्ही काहीतरी गेम खेळा, नाही तर बरं. एनिवे प्रोमोमध्ये जे दिसतं आहे त्यानुसार काटा टीम आता वेगळी होईल का, तन्वी इंडिव्हिज्युअल खेळ, तन्वीने जसा ड्रॅस्टिक चेंज केला होता, विशाल पहिल्याच वीकमध्ये तिने गेम चेंज केला. पहिले टोळीत खेळत होती, टोळीला डायरेक्ट सोडलं, वेगळी खेळायला लागली. तर असाच ड्रॅस्टिक चेंज ती परत करते का, राकेशला सोडून एक वेगळा गेम खेळती का, किंवा मग काय करेल यानंतर की माफी मागून या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करतील. तन्वी जे बिग बॉसचं ऐकून चालते आणि बिग बॉस जे सांगतील तेच तन्वी करेल, जसं पहिले केलं होतं. आणि आपल्यालाही माहिती आहे की काटा टीम एक पॉझिटिव्ह टीम यांनी ठरवली आहे. सर बिग बॉस बोलले तन्वी तुम्हाला टॉप 3मध्ये जायचं असेल तर राकेश तुम्हाला सोबतच खेळावं लागेल, असं बोलतील का बिग बॉस, आणि तन्वी आणि राकेश एकत्रच खेळतील का हे बघूया. बिग बॉसची मर्जी, मी तर तुम्हाला पहिले सांगितलं, बॅट बिग बॉसची, बॉल बिग बॉसचा, अंपायर बिग बॉस, सगळं बिग बॉसचं. आपण फक्त ऑडियन्स, आपण बघणारे. आणि त्यांनी जो प्रोमो दाखवला त्यात आता किती मिसलिडिंग आहे, किती आपल्याला खरं दाखवलं आहे ते तर रात्रीच कळणार आहे. पण ज्याप्रमाणे दिसतं आहे ना की राकेश जो आहे ना त्याने तन्वीला वेगळ्या प्रकारे पण ते चांगलं दिसत नाही. आणि आता राकेश यासाठी माफी मागतो का आणि तन्वी माफ करते का, आणि काटा टीम पुन्हा एकत्र खेळते का, ते आता रात्रीच बघावं लागेल. तसं रात्री रिव्ह्यूमध्ये सांगेलच मी. दुपारून मी तुम्हाला ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगते तसं की कोण कुठे आहे आणि घरातनं कोण बाहेर जाईल हे पण सांगते. यावेळेस प्राजक्ता जायला पाहिजे यार. बिग बॉस घ्या काहीतरी ॲक्शन, प्राजक्ताला पाठवा बाहेर.